कारतलब खान, शाहिस्ते खान आणि त्याच्या पाठोपाठ जसवंत सिंहाचा सिंहगडावर झालेला पराभव या सगळ्यामुळे औरंगजेब अत्यंत क्रुद्ध झाला होता. 30 सप्टेंबर 1664 रोजी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगांची नेमणूक शिवाजी महाराजांवरील मोहिमेसाठी केली. कोण होते हे मिर्झा राजे जयसिंग? पुढील काही भागांमध्ये आपण मिर्झा राजे जयसिंग यांची स्वराज्यावरची स्वारी याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. नमस्कार, महर्षिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेतील पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचे स्वागत. अमाप पैसा खर्च करून 3 वर्षामध्ये सुद्धा त्याच्या हातात काहीच आले नव्हते. औरंगजेबाने शाहिस्ते खानाच्या जागेवर शहाजादा मुअज्जमला दक्षिणेचा सुभेदार नेमला होता, परंतु शहाजादा मुअज्जमच्या हातून सुद्धा शिवाजी महाराजांचे पारिपत्य होणार नाही हे त्याला पक्के ठाऊक होते. शहाजादा मुअज्जम शेवटी त्याचाच मुलगा होता आणि तो आपल्या मुलाला अगदी पक्का ओळखून होता. गाणे बजावणे, दारू पिणे, वेगवेगळे नशे करणे, शिकारी करणे या सगळ्या शहाजाद्यांना शोभणाऱ्या सवयी त्याला अगदी व्यवस्थित होते. आणि म्हणूनच औरंगजेबाने आपल्या 47व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबर 1664 रोजी मिर्झा राजे जयसिंग या राजपूत राजाला शिवाजी महाराजांवरील मोहिमेसाठी नियुक्त केले. मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबाच्या अत्यंत विश्वासातील सरदारांपैकी एक सरदार, मोगलांचे एक वरिष्ठ राजकारण धुरंधर, मुरब्बी आणि युद्धाचा प्रचंड असा अनुभव असणारा हा अधिकारी राजपुतानामधील कछवाह घराण्यात इसवी सन 1611 मध्ये जयसिंहाचा जन्म झाला होता. कछवाह स्वतःला प्रभू रामचंद्रांचे पुत्र कुश यांचे वंशज समजत असत आणि त्यांच्याच नावावरून कुशवाह हे नाव त्यांनी धारण केले होते. मिर्झा राजे जयसिंग यांचे घराणे अकबरापासून मोगलांचे मांडलिक म्हणून परिचित होते. अकबर बादशहाच्या दरबारातील त्याच्या नवरत्नातील एक प्रसिद्ध असा राजा मानसिंग हे जयसिंगाचे आजोबा. हे घराणे 3-4 पिढ्या मोगलांशी इमान राखून होते. मोगलांची निष्ठा दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या मुली बहिणी सुद्धा मोगलांना देऊन त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित केले होते. अगदी लहान वयातच जयसिंह अंबर, जे पुढे जयपूर म्हणून प्रसिद्ध पावले, त्या अंबरच्या कछवाहांच्या गादीवर बसले आणि जहांगीराच्या सेवेत रुजू झाले. जयसिंह अत्यंत कर्तबगार, शूर, मुत्सद्दी आणि तलवारीचा धनी होता. शहाजहानच्या काळामध्ये त्यांनी भरपूर अशा लढाया मारल्या आणि प्रसिद्धी मिळवली. इराण, कंधार, काबूलपर्यंतच्या प्रांतामध्ये मिर्झा राजांनी वेगवेगळ्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता. काबूल हा सुभा त्यांच्या सुभेदारीत येत होता. शहाजहानला जसे सिंहासन मिळवून देण्यासाठी मिर्झा राजे जयसिंगांनी मोलाची कामगिरी बजावली होती, तसेच शहाजहानच्याच कारकिर्दीत त्याच्या मुलांच्या सत्ता संघर्षाच्या दरम्यान मिर्झा राजे जयसिंग यांनी औरंगजेबाची बाजू उचलून धरली आणि औरंगजेबाला सिंहासन मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडली. याचमुळे मिर्झा राजे जयसिंग हे औरंगजेबाच्या सुद्धा अगदी विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक झाले. औरंगजेबाच्या दरबारात त्यांना सप्तहजारी मनसबदारी होती आणि त्यांना मिर्झा ही पदवी देण्यात आली होती. मिर्झा या शब्दाचा अर्थ राजकुमार
आणि शहाजादा असा होईल. 7,000 मनसबदारी सुद्धा फक्त शहाजाद्यांनाच दिली जाण्याची प्रथा होती, परंतु मिर्झा राजे जयसिंग यांना 7,000 मनसबदारी दिली गेली होती. इतर सरदारांना जास्तीत जास्त 5,000 पर्यंतच्या मनसबदाऱ्या दिल्या जातात. याचवरून मोगलांच्या दरबारात मिर्झा राजे म्हणजेच शहाजादा म्हणून घेणाऱ्या मिर्झा राजे जयसिंगांचे किती महत्त्व होते हे वेगळे सांगायला नको. तलवार आणि राजकारणाबरोबर जयसिंहांना अनेक भाषांचे ज्ञान होते. डिंगल, उर्दू, तुर्की आणि पर्शियन भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. असा थोर मुत्सद्दी, धूर्त राजकारणी, तलवारीचा धनी, शूर लढवय्या, तेवढाच सहनशील आणि शांत डोक्याचा, धार्मिक वृत्तीचा मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चालून येत होता. दिलेर खानासह मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर दाऊद खान, कुतुब खान, शेख जादा, इबरदस्त खान, बादिल बख्तियार खान, बरकंदाज खान, मुल्ला याह्या, कुतुबुद्दीन खान, जानी बेग, गाजी बेग, राजा रायसिंग सिसोदिया, सुजान सिंग बुंदेला, राजा नरसिंग गौर, उदयराज मुन्सी, सुरसेन कछवाहा आणि त्यांचा मुलगा किरीत सिंह कछवाहा इत्यादी सरदार या मोहिमेत भाग घेणार होते. याशिवाय निकोलस मनुची नावाचा इटालियन अधिकारी जो तोफखान्याचा प्रमुख होता त्याची सुद्धा नियुक्ती या मोहिमेसाठी केली गेली आणि त्याच्याबरोबर उत्तमातले उत्तम युरोपियन सैनिक सुद्धा या मोहिमेत सामील होणार होते. मिर्झा राजांना निरोप देताना औरंगजेबाने आपल्या अंगातील कवा म्हणजे अंगरखा मिर्झा राजांना घालण्यास दिला. आपल्या गळ्यातील मोत्याची माळ राजांच्या गळ्यात घातली. राजशृंगारीत घोडा आणि हत्ती त्यांना भेट म्हणून दिला. एवढे कौतुक करून औरंगजेबाने मिर्झा राजांना निरोप दिला. मोठ्या दक्षतेने जयसिंह आपल्या मोहिमेची तयारी करत होते. सैन्याची पूर्ण सिद्धता करून मिर्झा राजे जयसिंग आपल्या फौजेसह बऱ्हाणपूरच्या रोखाने निघाले. मोगली सैन्याचा समुद्र हळूहळू दक्षिणेकडे सरकत होता. जिथे तिथे मुक्काम होईल तिथे 1.5 गाव लांब आणि 1 गाव रुंद एवढी मोठी छावणी पडत असे. 9 जानेवारी 1665 रोजी जयसिंह नर्मदा नदी ओलांडून पुढे सरकले आणि 19 जानेवारीला ते बऱ्हाणपूरमध्ये पोहोचले. मिर्झा राजांनी जास्त वेळ न दवडता 31 जानेवारी रोजी बऱ्हाणपूरवरून पुढे कूच केले. औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात मिर्झा राजे म्हणतात, ज्या कामावर माझी नेमणूक झाली त्याचाच विचार मी रात्रंदिवस करीत असतो. परमेश्वरी कृपेने आणि आपल्या भाग्याने हे कार्य मी नक्कीच यशस्वी करीन. 10 फेब्रुवारी 1665 रोजी जयसिंह आपल्या फौजेसह औरंगाबादला पोहोचला. शहाजादा मुअज्जम जो दक्षिणेचा सुभेदार होता त्याची त्यांनी भेट घेतली आणि लगेचच म्हणजे 13 फेब्रुवारीला ते पुण्याकडे कूच करून निघाले. याच दिवशी शिवाजी महाराज बसरूर बंदरावर होते. तेथून ते कारवारवरून भीमगड आणि भीमगडवरून राजगडावर आले. महाराजांचे हेर जयसिंहाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते आणि जयसिंहाच्या जलद हालचालींमुळे महाराजांना टाकोटाक राजगडावर येणे भाग पडले. 85,000ची मोगली फौज आणि त्याचबरोबर स्वतःची अतिरिक्त फौज, दिलेर खानाचे पठाण आणि इतर सगळे सरदार, त्यांच्या फौजा, दारुगोळा, जड जवाहीर, 60-70 लाखाचा खजिना एवढा सगळे घेऊन जयसिंह स्वराज्याला धुळीस मिळवायला येत होते. पण यावेळी स्वराज्य होते केवढे? इसवी सन 1665ला हिंदवी स्वराज्य म्हणजे पुणे जिल्ह्याचा अर्ध्याहून अधिक भाग, जावळीचे खोरे
साताऱ्यापासून कोल्हापूर विशाळगड पर्यंतचा भाग, तसेच कोकणातील कल्याण, भिवंडी, कुलाबा, रत्नागिरीपर्यंत, तळ कोकणातील राजापूर, मालवण पासून कुडाळ पर्यंतचा प्रदेश एवढेच स्वराज्य होते. या स्वराज्याला नेस्तनाबूत करण्यासाठी जयसिंह पुढे येत होता. मोगली वणव्याला यज्ञ समजून पिढ्यानपिढ्या त्याच्याच उत्कर्षासाठी झटणाऱ्या जयसिंहाने सहस्त्रचंडी आणि कोटीलिंगार्चन या पूजा करून स्वराज्य संपवण्याचा संकल्प सोडला. स्वराज्य या मोगली वणव्यात झोकून संपवण्यासाठी सिद्ध झालेला हा राजपूत राजा 3 मार्च 1665 रोजी पुण्यात येऊन पोहोचला. पुण्यात सिंहगडाचा वेढा उठवून जसवंत सिंह आपल्या फौजेसह तळ देऊन बसला होता. जयसिंह आल्यानंतर त्याने मोहिमेची पुढची सूत्र जयसिंगांच्या हवाली केली आणि तो तिकडून तडक निघून गेला. मिर्झा राजांनी पुण्यात आल्यानंतर काय रणनीती अवलंबली हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. आज इथेच थांबूया. जय महाराष्ट्र, जय शिवराय.